सामना क्रमांक 2 कडे आपण जातो। एका बाजूने सागाव संघ त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा संघ ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। सन्माननीय मयूरजी पिशेकर साहेब हे देखील आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व त्यांचं अतिशय उत्तम आहे। सन्माननीय मयूरजी पिशेकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि मयूर ग्रुप हा असा ग्रुप आहे अगदी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी मयूर ग्रुपच्या माध्यमातून केली जाते आणि सन्माननीय मयूरदादा पिशेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही अतिशय आनंदाने, अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून हार्दिक स्वागत त्यांचं या ठिकाणी करतोय। ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे सागाव संघासाठी। एका बाजूने पुरुषोत्तम आणि आदेश ही जोडी मैदानावरती आहे। यावेळेस आपण पाहतोय ओ चिकी सिंगल रिस्क इथे घेतली आणि रिस्क सोबत रिवार्ड आहे। चिकी सिंगल धोका होऊ शकला असता परंतु एक धाव प्राप्त झाली आहे। तर पुरुषोत्तम म्हात्रे यांच्यासाठी सनी म्हात्रे सागाव यांच्या माध्यमातून अगदी लगातारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे। या सन्मानी या ठिकाणी काही मान्यवरांचं आगमन होत आहे आणि ग्रामस्थ मंडळ कानूर गावातील सर्व प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू। या ठिकाणी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेला भेट देण्यासाठी जोबेली गावचे नामांकित उद्योजक सन्माननीय सदाशेठ धुळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत। 47 सरकार अर्थातच सदाशेठ धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेच्या वतीनं सरपंच चषक कानूर आणि या सन्मान आदिनाथ बारगडे यांचे मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेच्या वतीनं आपण जाऊया 5 दिशेने ऑन गोईंग सामन्याकडे। एका बाजूला सागाव टीम खेळते आणि फिल्डिंग करत असताना भूमी 11 बांडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। नाउ बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स। थँक्यू मॅडी सर। तर लगातारच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतो 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे। पुरुषोत्तम म्हात्रे, सन्माननीय संतोषजी कडव साहेब उद्योजक यांचं देखील आगमन आपल्या मुख्य मंचावरती होते। आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। चिकी सिंगल रिस्क सोबत पुन्हा एकदा रिवार्ड आहे। क्षेत्ररक्षण चांगलं झालं, पाठीमागच्या बॉलवरती आपण पाहिलं भूमी 11 मांडा संघ मैदानावरती खेळतो, त्यांच्या विरोधामध्ये सागाव। सन्माननीय आपण पाहतोय या ठिकाणी जगन्नाथ नाना पाटील गजानन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्व आहेत, त्यांच्या मुलीच्या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय। 3 धावा धावपलकावरती। यावेळेस हुक केलाय बॉलला आणि 4 धावा बुक केल्या स्क्वेअर लेग रिजन मधून। हा चौकार आहे, कमालीचा अप्रतिम फटका ऑन दी बॅकफुट वरून, बॅकफुटवरती वेट ट्रान्सफर केलं, त्यानंतर आपलं शरीर वाकवलं फटका खेळताना आणि बॉलला हुक करत असताना चौकार बुक केलाय। सरपंच चषक चौकार। ट्रॅक वरती पुढचा बॉल, इथे संधी आहे चिंटू। ओ विकेट कीपरने बॉलच्या दिशेने जाणं गरजेचं होतं आणि चिंटूने कॉल केला, इथे चूक केली असं मी म्हणेल, कारण ह्या छोट्या छोट्या मोमेंट ह्या जिंकायच्या असतात। चिंटूला देखील माहिती आहे की चूक झाली आहे, विकेट कीपरकडे संधी होती, ते जर बॉलच्या दिशेने गेले असते कदाचित झेल होऊ शकला असता, परंतु चिंटू बॉलच्या दिशेने आले आणि हा झेल इथे ड्रॉप झालाय। लिडिंग एज जरूर लागलं होतं परंतु मला वाटतं थोडीशी घाई केली। प्लॅन खूप महत्वाचे, छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळाव्या लागतात। टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, न बुडणारं जहाज, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे। छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील क्रिकेटच्या सामन्यामध्ये। आणि पहा, तुम्हाला डोंगराने कधी ठेस लागत नाही, छोट्या दगडाने तुम्हाला ठेस लागते।
यावेळेस स्लॉट मध्ये बॉल पुढे टाकला होता आणि उडवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने हाफ व्हॉलीबॉल वरती हा मॅक्सिमम षटकाराला रन सरकवतात. इट्स मॅक्सिमम सिक्सर. धावफलकावरती धावा आहेत 14. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. त्याच्यामध्ये 4 सिंगल आहेत आणि एक षटकार आणि एक चौकार आलाय. एकूण 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. सरपंच चषक 2025 कानोर ग्रामस्थांनी आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजची अंतिम रात्री या स्पर्धेचे एका बाजूने भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये सागाव संघ मैदानावरती खेळतोय. टायमर सुरू आहे. 5.5 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागलेत. चला सावंत सर. फुलर लेनचा बॉल. ओ इथे धावबाद आरामात होतील. आवश्यकता नव्हती. पुरुषोत्तम मात्र इथे बाद होतील. धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे आणि या स्पर्धेचे ड्रोन व्ह्यू tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी आपल्या स्क्रीनवरती काही वेळामध्ये आपण पाहतोय आय बर्ड्स व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील. पक्षाच्या नजरेतून देखील ही स्पर्धा आपल्याला पाहता येईल आणि ड्रोन कॅमेरा सध्याच्या घडीला आपण पाहतोय अगदी मैदानावरती पोहोचलाय. विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. आवश्यकता नव्हती तिथे आपण पाहिलं. बॉलर बॅक ड्राईव्ह फुलर लेनचा बॉल होता गोलंदाज फहीम यांचा आणि तिथे आली सफलता. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या धावबाद स्वरूपामध्ये विकेट. पहा पार्टनरशिप ब्रेक होणं खूप गरजेचं आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी आणि पार्टनरशिप वृद्धिंगत होणं वाढणं गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. एका बाजूने वधारलं पाहिजे एका बाजूने कमी झालं पाहिजे. यावेळेस हाफ ट्रॅकर हा बॉल होता. पूल केलाय आणि 4 धावा इथे प्राप्त होतील. अगदी समालोचकाच्या तोंडासमोर बॉल आला. यावेळेस आपण जर पाहिलं सरपंच चषक चौकार चांगला फटका होता. पूल केला आणि पूलच्या माध्यमातून हा चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. 18 रन्स ऑन दी स्कोर. 18 धावा धावफलकावरती. कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज संदीप यांच्या बॅटमधून चौकार आलाय. पूल करत असताना आदेश यांच्या बॅटमधून चौकार आलाय. माफी असावी. फलंदाज आदेश. पुढचा बॉल. ओ कमालीचा बॉल आहे. चारो खाने चित होते फलंदाज. बॉल कुठे गेलाय त्याची मात्र माहिती नव्हती. आता पता नव्हता आणि इथे एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. सन्माननीय उद्योजक आणि समाजसेवक मयूरजी पिशेकर साहेब सध्या आपल्या मुख्य मंचावरती आणि नेहमी त्यांचा एक मोलाचा सल्ला कुठेही जाऊ द्या असतो की पहिलं शिक्षण घ्या. शिक्षण महत्वाचं आहे आणि नंतर प्राधान्य द्या क्रिकेट खेळाला. तो खेळ देखील महत्वाचा आहे. हा मोलाचा संदेश ते नेहमी देतात कारण शिक्षण खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील. आणखी एक सफलता. या ठिकाणी भूमी 11 मांडा संघ पुनरागमन करतोय. 1 मोर विकेट.
नवीन फलंदाज अतिरिक्त वेळ घेऊ नका, टायमर सुरू आहे. ते जरी गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी सुरू असेल तरी देखील आपण अतिरिक्त वेळ मैदानावरती घेत आहे ही विनंती आहे. जर 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाही तर त्या संघाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि आपण जर अतिरिक्त वेळ घेतला तर तो वेळ त्यांना वाढवून द्यावा लागेल. विनंती आपण देखील थोडीशी घाई करत जा. त्यावेळेस देखील कमालीचा फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. लॉफ्टेड डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, धावा मिळतील 4. फुलर लेनचा बॉल होता आणि त्यावरती आल्यात ह्या 4 सरपंच चषक चौकार. तेवीस धावा धावपलकावरती आहेत. फैम यांच्यावरती आक्रमण केले नवीन फलंदाज भावेश यांनी. कमालीचा फटका होता. क्रिकेटच्या पुस्तकातील कॉपीबुक स्टाईल चौकार आपण पाहिला पाठीमागच्या बॉलवरती. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत फैम. राईट आर्म ओव्हर द विकेट, पॉइंट रिच. ओ सेल ड्रॉप. डिफिकल्ट असतं खूप, शरीरापासून दूर होता बॉल. आपण पाहिलं कॅरी झाला होता. हातामध्ये देखील बॉल आला. शेवटच्या क्षणी पकड थोडीशी ढिल्ली झाली आणि बॉल हातामधून निसटलाय. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. ऑलमोस्ट बॉल पकडला होता हातामध्ये. चिंटू तिथे होते. एका धावेची प्राप्ती होईल. 24 धावा धावफलकावरती. भूमी 11 मांडा खरं तर अतिशय दैदिप्यमान काही दिवसांमध्ये, पाठीमागच्या काही दिवसांमध्ये या संघाने देखील अतिशय चांगली कामगिरी अनेक स्पर्धेमध्ये केली आणि संघ बनवला. खरं तर त्यासाठी कौतुक केलं पाहिजे सन्मान्य जगन्नाथ पाटील यांचं, कारण अतिशय चांगला संघ बांधण्यामध्ये त्यांना यश मिळालं. आणि किती मोठी स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये भूमी 11 मांडा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. असं असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय जगन्नाथ पाटील खरं तर उद्योजक आहेत. आणि सन्माननीय गणपतजी भगत, चिरागजी भगत आणि धीरजजी भगत सर्व मान्यवरांना विनंती, आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कॉल इथे करतायत. ओ झैल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. आज चुका होत आहेत या ठिकाणी भूमी 11 मांडा संघाकडून. या चुका महागात पडतील. या चुका निश्चित महागात पडतील. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त झाल्या. सेल सुटल्यावरती अनेक वेळा ते उपद्रव ठरताना आपण पाहिलेत आणि या छोट्या छोट्या चुका आहेत ह्या मात्र तुम्हाला एका मोठ्या पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक धाव महत्वाची आहे. क्रिकेटच्या मैदानावरती बनणारी प्रत्येक धाव तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये जाऊन बनवावी लागणार आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील फुल टॉस बॉल आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अलंग कार्पेट बॉल ट्रॅव्हल केलाय आणि तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 27 धावा 4 षटकांची मॅच आहे आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेट वरती भावेश आणि आदेशी जोडी. सुरुवातीला पुरुषोत्तम यांनी 3 बॉल मध्ये 8 धावा बनवल्या. त्यानंतर आदेश यांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि भावेश यांच्या बॅटमधून 1 चौकार. संदीप अगदी शून्यावरती बाद झाले. गोल्डन डकचे शिकार ते ठरले होते. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेट वरती अशोक येडे. पुढचा बॉल. हो व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट इज ब्युटिफुल डिलिव्हरी. पहिला बॉल बॅटला लागलाय आणि नंतर या स्टँड वरती जाऊन आदळतोय. प्लेड ऑन झालेत फलंदाज आदेश. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळाली. अगदी खरं तर वर्सटाईल गोलंदाज आहेत अशोक एडे. त्यांच्याकडे विविधता आहे, व्हेरिएशन आहे आणि त्याचा उपयोग इथे केला. अगदी पाठीमागचा पहिला बॉल जर तुम्ही पाहिला इनिंगचा त्यांच्या स्पेलचा शॉर्ट पिच होता, परंतु हा बॉल अगदी फुलर लेनचा यॉर्कर बॉल होता आणि इथे फलंदाजाला चकवा दिलाय. आली विकेट. नवीन फलंदाज लवकर मैदानावरती चला विनंती आहे. टायमर सुरू आहे.
या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका देखील खूप महत्वाची आहे. आमचे दत्ता कडव सर असतील, अजित पुत्रन सर असतील आणि सावंत सर असतील. नवीन बंद आशिष मैदानावर पहिलाच बॉल लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि आणखी एक सफलता, 3 विकेट अर्जित केल्यात. क्या बात आहे, अशोक डिंडा कमालीची गोलंदाजी केली आहे अशोक डिंडा यांनी आणि इथे 3 विकेट या षटकामध्ये अर्जित केल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 29 आणि पाठीमागच्या षटकामध्ये षटक क्रमांक 3 मध्ये 3 सफलता आणि 5च धावा खर्च केल्यात अशोक एडे अर्थात अशोक डिंडा यांनी. बिरजा बैल त्यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. खर तर सध्या एका गोष्टीची क्रेज आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग तिथे लाईव्हला देखील तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील आणि खर तर शर्यतीच्या अड्ड्यांवरती देखील तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील. जसं आपण घाटाच्या खाली येतो तसं छकड्यांच्या शर्यती असतात आणि घाटाच्या वरती जर तुम्ही शर्यती पाहिल्या तर बैलगाडा शर्यत, तिथे बैलगाड्याला चालवण्यासाठी ड्रायव्हर नसतो आणि छकड्यांमध्ये वेगळं वैशिष्ट्य आहे की तिथे ड्रायव्हर असतो आणि घाटाच्या ज्यावेळेस तुम्ही घाटावरती जाता तिथे घाट असतो बैलांना पळण्यासाठी आणि इकडे मात्र मैदान असतं. हा फरक छकड्यामध्ये आणि बैलगाड्यांमध्ये. यावेळेस एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेनं ओ इथे कमालीचा थ्रो आला डीप मधून, एकच धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचे मॅच आहे आणि 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. सन्मान्य मनीष राऊत आपण मंचावरती यायचं आपल्याला विनंती आहे. सागव आणि भूमी 11 मांडा या 2 संघांदरम्यान हा सामना मैदानावरती सुरू आहे. पुढची मॅच पिंपळास आणि हरण्या ग्रुप आरसीसी पेठ, दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या ठिकाणी यायचं आपल्याला विनंती आहे. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल ओ एच हँड टेकन बिहाइंड द विकेट. लेंथ वरती हा बॉल होता, लेंथ अगदी पुढे आणि बॅटचा बाहेरचा स्पर्श घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक सफलता, विकेट. खर तर ठाणे आणि रायगडात छकड्यांच्या शर्यती मी खूप पाहिल्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, या 2 तालुक्यांमध्ये बैलगाड्यांच्या भव्य शर्यती मी पाहिल्यात. खूप जास्ती प्रमाणात बैलगाड्यांच्या शर्यती देखील या 2 तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मी पाहिल्यात. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल, दोनही बॅटर आता एकाच एंडला आहेत आणि इथे फलंदाज सहज धावबाद होऊ शकतात. वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय आणि त्यावरती रनआउटची विकेट, फलंदाज बाद. यावेळेस देखील लिडिंग एज अशोक बॉलच्या खाली आहेत आणि झेल डिप्लाय, सफलता, 1 मोर विकेट. आपल्या स्क्रीनवरती आपण ड्रोन व्ह्यू इथे आता पाहणार आहोत. खरं तर tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून
आय बर्ड्स व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील. ड्रोनच्या साह्याने जी दृश्य कैद केलेत ते मात्र अतिशय विहंगम आहे, मनाला मोहून टाकणारे दृश्य आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. आणि ही सर्व किमया आपल्याला शक्य झाली ती मात्र tenniscricket.in या वाहिनीमुळे. खरं तर ही सर्व किमया आपल्याला शक्य होती. नवीन फलंदाज कार्तिक नंबर 10 वरती मैदानावरती दाखल झाले. सध्याच्या घडीला ड्रोन व्ह्यूज आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आय बर्ड्स व्ह्यू पक्षाच्या नजरेनं या सामन्याला पाहण्याची एक वेगळी मजा. पुढचा बॉल. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट इज जबरदस्त वाईड यॉर्कर. आणखी एक सफलता. विकेट आता मात्र गुच्छामध्ये येत आहेत. एका पाठीमागून एक फलंदाज. तू चल मैं आया ही परिस्थिती. आणि सध्याच्या घडीला ड्रोन व्ह्यूज आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटची विकेट, शेवटचा फलंदाज आता मैदानावरती दाखल होईल. आपण पाहतोय अगदी हे ड्रोन व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतील. सरपंच साहेबांनी केलेली विनंती आणि त्यांचं एक स्वप्न होतं की आपली स्पर्धा ड्रोनच्या माध्यमातून कशी दिसेल हे पाहण्याची त्यांची खरं तर आपण पाहतो इच्छा होती. एक इच्छा प्रत्येकाची असते की आपण एक वेगळं काहीतरी केलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह काहीतरी केलं पाहिजे. आणि खरं तर सरपंच साहेबांनी मागणी केली आणि अतिशय मनाला मोहून टाकणारी विहंगम दृश्य आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला tenniscricket.in च्या माध्यमातून पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेस एका धावेचा प्रयत्न आहे आणि इथे देखील धाव मिळणार नाही. शेवट अजून देखील बॉल इथे शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे या खेळाच्या पहिल्या सत्रामधला. आणि ड्रोनचे व्ह्यू आपण पाहत होतो tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून. हो शेवटचा बॉल आणि त्यावरती देखील रन आउट स्वरूपामध्ये सफलता आली आहे. ऑल आउट झाली आहे बॅटिंग करणारी टीम सागाव संघ. आणि इथे धाव फलकावरती धावा आहेत 31-32 धावांचं लक्ष आहे. तत्पूर्वी काही सन्मान आपण करतोय. टॉस देखील आपण कव्हर करणार आहोत. पिंपळास आणि हरण्या ग्रुप आरसीसी पेठ संघनायक आपण टॉस साठी यायचं आणि विशेष सन्मान आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी करतोय. आणि बिरजा बैलाचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. नाद एकच, फक्त बैलगाडा शर्यत. देखील आगमन या ठिकाणी झाले. आपल्याला देखील विनंती आपण मंचावरती यायचंय. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढे मॅच विनरची होईल याची नोंद आपण करून घ्या. तत्पूर्वी काही सन्मान आपण करतोय या ठिकाणी. आपल्या मुख्य मंचावरती सन्माननीय मयूरजी पिशेकर साहेब उद्योजक उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपण करणार आहोत. सन्माननीय अरुणजी राऊत साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. सन्माननीय मयूरजी पिशेकर साहेब उद्योजक यांचा विशेष सन्मान आपण करतोय. युवा यशस्वी उद्योजक आहेत. चला सन्माननीय मयूरजी पिशेकर दादांचा ठिकाणी सन्मान होतोय. बदलापूरचे नामांकित उद्योजक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण पाहतो या स्पर्धेच्या ठिकाणी होतोय. सन्माननीय स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी सन्माननीय सदाशेठ धुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयोजकांच्या वतीने आपण पाहतोय हा सन्मान करण्यासाठी मी अरुणजी राऊत यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण हाही सन्मान करायचा आहे. चला या आपण सदाशेठ धुळे
यांचा या ठिकाणी सन्मान होईल. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले उद्योजक सन्माननीय संतोषजी कडव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. संतोषजी कडव साहेबांना सुद्धा विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा या स्पर्धेच्या वतीनं. बिरजा ग्रुपच्या वतीनं बिरजा बैलाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो ज्या नंदीचं या ठिकाणी आगमन होतं त्याचं मनपूर्वक स्वागत आपण करू. सरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये आदित्य देशमुख, केदार कांबरी, गणपत भगत, चिराग भगत असतील. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आदिनाथ वारघडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. तसेच आमच्या मंचावरती ज्यांचा नुकताच सन्मान झाला ते सदाशेठ धुळे, ज्यांचा नंद्या बैल सध्या महाराष्ट्र गाजवतोय, त्यांचं विशेष कौतुक व्हायला हरकत नाही. आदिनाथ वारगडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. चला, आदिनाथ वारगडे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. बातला देखील सुरुवात होणार आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण जाणार आहोत, परंतु काय विशेष सन्मान या ठिकाणी आमच्या मान्यवरांचं या ठिकाणी होत असताना सन्मान आमचे सुनीलजी नरवडे यांच्या ठिकाणी सन्मान होईल आणि अशोकजी लाड त्यांच्या वतीने आपण पाहतोय आम्हाला या संपूर्ण खेळपट्टीसाठी भरपूर योगदान ज्यांचं लाभलं त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, मुख्य आयोजक सन्माननीय अरुणजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान करणार आहोत. ऑन फील्ड डिसिजन नो बॉल देण्यात आलेला आणि आता आपण चेक करणार आहोत DRS च्या माध्यमातून. फिल्डिंग करणारी टीम अर्थात सागाव यांच्या वतीनं हा डिसिजन रिव्ह्यू या ठिकाणी करण्यात आलेला आहे. Yes, it is no ball. चला, काही विशेष सन्मान सुद्धा होत आहेत आणि आपण बिरजा या नंदीचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या ग्रुपचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कबा पॉइंट मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी सज्ज उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, तोपर्यंत मिळाली एक सिंगल धाव. नक्कीच आपण पाहतो आमचे गणपत शेठ भगत हे सुद्धा मासा आनंद घेतात आणि आता सध्या बिरजा ग्रुपचे ते सदस्य आणि मेंबर सुद्धा आहेत. केदार कांबरी, चिराग भगत, आदित्य देशमुख, प्रज्वल खडकबान. या दरम्यान यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहतोय. फुलर लेनचा होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नाही आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज अशोक ढिंडा. तसेच बाबू भगत भोईर सुद्धा त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आपण करू. पाचच्या दिशेने आपण जाणार आहोत कारण मॅच अत्यंत महत्वाची आहे. राऊंड विकेट. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय लॉंग गॉफला. फटका चांगला दर्जाचा असतो असं वाटलं होतं की बॉल लॉंग ऑनला जाईल, परंतु इथे थोडस बाट क्रॉस केली आहे आणि आता बॉल चालला लॉंग गॉफला. बाउंड्री लाईनच्या दिशेने वॅकंट एरिया होती. धावा इथे मिळतील. टीम बांडा संघाला 4. जगन्नाथ पाटील यांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा मंचावरती यायचंय आणि नंदीचा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आज या स्पर्धेमध्ये हे खास आकर्षण होतं. शेवटचा अंतिम दिवस आहे आणि त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं होतोय.
ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल अशोक एडेच्या स्वरूपात. धक्का पहिला लागतोय टीम भूमी 11 बांडा संघाला. फलंदाज बाद. भगत आहेत, चिराग भगत, केदार कांबरी, आदित्य देशमुख आणि बाबू भुईर या सर्वांचा सन्मान होतोय. 555 बिरजा. दुसऱ्या बाजूला सरपंच चषक. बॅटर मैदानाच्या मध्ये रवी आलेले आहेत. पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय भावेश. पहिला नो बॉल आला जरूर, परंतु आता त्याने सुद्धा या षटकामध्ये कमबॅक केलंय. 4 षटकांचे मॅच आणि शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ऑन साइडला मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु मिळेल कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. अपकाराने आता संघ आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या षटकाच्या प्रगती पथावरती जाऊन पोहोचलाय. तो 6 या अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल राऊंड विकेटने. हो, बॅटची कडा मागे चाललाय. अगदी आपण पाहतोय गलीमधून चेंडू थोडासा ट्रॅव्हल झाला, परंतु हा शॉट थर्ड बांधला. हा चेंडू अडवला गेला. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. संघाची धावत संख्या सिंगलने पुढे जाईल. टीमची टोटल आपण पाहतो आता पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 7 धावा फलकावरती आहेत. संघाची धावत संख्या आपण पाहिली तर फक्त 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये होतं आणि ऑलरेडी सागाव संघाला 2 धावांची पेनल्टी ड्रेस कोड नसल्या कारणाने या ठिकाणी देण्यात आलेली आयोजकांच्या वतीने. आणि आता 2 धावा आपण भूमी 11 बांडा संघाच्या धावत संख्येमध्ये ऍड करतोय. म्हणजे एकंदरीत धावा फलकावरती पेनल्टी पकडून 9 धावा पहिल्या षटकामध्ये झालेल्या आहेत. समीकरण आता 18 बॉल विजयासाठी आपण पाहतोय गरज असणार या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 23 धावांची. 18 बॉल 23 धावाचं इक्वेशन या मॅच मध्ये असणार आहे टीम भूमी 11 बांडा संघासमोर. हो, यावेळेस आपण पाहतोय बॉलला उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीच्या जोरावरती आपण पाहतोय हा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. और पिच बॉलला धारा नाही आहे. बॉल सीमा पार. सरपंच चषकातील हा महत्वाचा षटकार. मिळालाय धाव फलकामध्ये आपण पाहतो 32 धावांचं टार्गेट चेस करायचं, परंतु आता कदाचित ते टार्गेट फार लवकर या ठिकाणी कदाचित आपण पाहतो फिनिश करण्याच्या तयारीत आहेत. फलंदाज रवीच्या बाट मधून का अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. जसा गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये संदीप आले ना त्याच्या पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय. दरम्यान आपण पाहतो आमच्या सदाशिव धुळे 47 सरकार नंद्या बैल आणि त्याचे बालक आपण पाहतो या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. ज्या मान्यवरांची आपण गेली 3 रात्र वाट पाहत होतो आणि आता खऱ्या अंतिम रात्रीमध्ये सर्वच मान्यवर ठिकाणी उपस्थित होत आहेत. फलंदाज ठिकाणी फसलाय. फटका आपण पाहतो मिस टायमिंग होता आणि आता आणखीन एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम
भूमी 11 बांडा संघाला फलंदाज बाद. हा दुसरा धक्का आपण पाहतोय. थोडंसं आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय बदल करण्यात आलेला आहे. या मॅच नंतर आपण अथर्व 11 भावाळी बी संघाला आमंत्रित करू आणि चालू सामन्यातील विजेता संघ विनर वर्सेस विनर हा सामना होणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कारण संपूर्ण अधिकार फेर बदल करण्याचा हा मंडळाकडे असतो असं म्हटलं जातं. आणि आयोजकांच्या लगेच सूचना आलेत की आपण आता या शेड्यूल मध्ये थोडासा बदल करतोय. विनर वर्सेस विनर अशी मॅच होणार आहे. 17 धाबा धाव फलकावरती झालेले आहेत आणि आता 15 धाबा धाव फलकावरती 17 धाबांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये संदीप ओव्हर द विकेट. हो आणखीन एक चेंडू उडवण्याचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग ऑनला टिपली जाईल आणखीन एक जाईल. कदाचित आपण पाहतो जो सामना सोपा वाटतोय तो कदाचित कठीण होईल का. जर गोलंदाजी चांगली झाली तर निश्चितच हा सामना कठीण सुद्धा होऊ शकतो. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. डॉट टाकण्यात आलेत. याच दरम्यान आपण पाहतोय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय बालकृष्णदादा मुंडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतोय. सुस्वागतम 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 साहेबांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय निखिल शेठ चव्हाण शेतकरी राजा यांचे मनपूर्वक स्वागत. कदाचित आपण पाहतोय बाळूदादा मुंडे आणि शेतकरी राजा निखिल शेठ चव्हाण यांच्या वतीनं तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये भव्य आणि दिव्य बदलापूरमध्ये प्रथमच एक मोठी रजनी स्पर्धा त्यांच्या भेटीला या ठिकाणी येणार आहे त्यांच्या वतीनं. अगदी आपण पाहतोय तब्बल त्या स्पर्धेमध्ये 13 बाईक हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे. बदलापूर मध्ये प्रथमच ही संकल्पना बालकृष्णदादा मुंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शेतकरी राजा निखिल शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्वागत आहे आपलं. सरपंच चषक कानोर या स्पर्धेमध्ये 17 धावांची गरज असताना संदीपने काय कमबॅक केले. पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर आपण पाहतो आता प्रतिम षटक त्याने हाताळले. शेवटचा अंतिम बॉल. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा ही चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय 2चा खेळ जर आवडला असेल ना तर गोलंदाज आपण पाहतोय संदीप साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जिथे सामना सोपा वाटत होता त्या सामन्याला आता कठीण बनवण्याचं काम या मॅच मध्ये संदीप करतायत. गरज आपण पाहतो आता येणारे 12 बॉल 17 धावांची. काय अप्रतिमरित्या हाताळलेले आहेत. 2 विकेट्स महत्वाच्या त्याने प्रस्थापित केल्या आणि अगदी आपण पाहिलं तर डॉट 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 असे अगदी आपण पाहतो पर्सेंटेज वाढवण्याचं काम आता या मॅच मध्ये केलेलं आहे. अत्यंत लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्हाला काय करायचं असं विकेट टेकिंग गोलंदाजी आणि तेच केले गोलंदाज संदीपने. चांगली गोलंदाजी केल्या. बाखडण्याजोगी स्पेल प्रभावशाली. कुठेतरी या मॅच मध्ये त्याचा इम्पॅक्ट जरूर पडेल. 12 बॉल आणि आता 17 धावांची गरज. संघाची धाबसंख्या फलकामध्ये 15 आहे. 2 धाबांची पेनल्टी जरूर होती सागाव टीमला. अगदी आपण पाहतोय भूमी 11 मांडा संघाच्या धाबसंख्येमध्ये त्या 2 धाबा जरूर जोडल्यात परंतु आता समीकरण बदललेले. येणारे 12 बॉल 17 धाबांची गरज. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये हरीश. 12 बॉल आणि आता 17 धाबांची गरज. चला बाळ माने सरांना विनंती राहील की आपण स्टेजच्या थोडस उजव्या बाजूला यायचं. 12 बॉल आणि 17 धाबांची गरज.
षटक क्रमांक आपण पाहतो 3 मध्ये गोलंदाज हरीश मात्रेने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर शनी मात्रे आणि दिनेश मात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 12 बॉल 17ची गरज, कारण या मॅचच्या दृष्टिकोनातून अमर सर आपण जर पाहिलं ना तर या सामन्याचं प्रतिबिंब असणार हे षटक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज. पहिलाच बॉल अनोख्या अंदाजने यावेळी चेंडूला खेळून काढला. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. 1-2 बाउन्स, चेंडू फरार. रन्स मिळतील 4 भूमी 11 बांडा टीमला. चौकार अगदी आपण पाहतो इरादे स्पष्ट करत असताना भूमी 11 भांडा सगळ्याला माहिती आहे सामना हवा तसा सोपा आहे, परंतु अगदी आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये थोडंसं कठीण झाला होता आणि त्या कठीणला पुन्हा एकदा सोपं बनवण्याचं काम फलंदाज आपण पाहतोय नौशाद करतायत, जो मात्र सलामीला आलेला आहे. चांगली बॅटिंग त्याच्याकडे आणि आता मात्र आपण पाहतो त्याचा अस्त्र एक एक त्यांनी बाहेर काढायला सुरुवात केली आहे. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक सिंगल, तिथे थोडंसं फंबल आणि त्याचा आता पुरेपूर फायदा मिळेल. कदाचित याच धावा वाचवायचे. कमी धावसंख्या आहे, अगोदरच ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फार कमी पाहायला मिळाले सागाव संघाच्या वतीनं आणि त्याच धावा वाचवायच्या. मग मात्र इथे क्षेत्ररक्षणामध्ये चुका का असा प्रश्नचिन्ह. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. ऑफिशियल पंच आपण पाहतो अजित पुत्रन सर आणि निरंजन सावंत सर. ओ क्लीन बॉल, फलंदाज होईल बाद. जर विकेट हॅट्रिक संपादित केली ना या गोलंदाजाने तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र इथे पहिली सफलता त्याला मिळाली आहे. फलंदाज नौशाद बॅक टू द पॅव्हलियन. संघाला 9 बॉल, आता 11 धावांची गरज आहे. गौरव सावंत सर सुद्धा या ठिकाणी जॉईंट होतात, जे ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचे. म्हटलं जातं ना आज गौरव सर थोड़ा मुश्किल है, कल थोड़ा बेहतर होगा, बस उम्मीद मत छोड़ना, भविष्य जरूर बेहतरीन होगा. अशी गोलंदाजी आता गोलंदाजाला करावी लागणार या मॅच मध्ये. 9 बॉल 11 धावांची गरज. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 च्या पोझिशनला, 6 च्या पोझिशनला जयेश. 9 बॉल 11 धावांची गरज. गोलंदाज हरीश. चला जास्त बळ घेऊ नका, विनंती राहील खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कार्तिकने जर हार्ड झेल या ठिकाणी टिपला तर दिनेश मात्रे यांच्या पतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पॉइंटला बॉल चाललाय, इथे फेक थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु लगेचच बॅकअप देण्यात आलेला आहे. कदाचित यष्टी रक्षकाने थोडासा आता सुटकेचा मोकळा निश्वास टाकला असेल. त्याला असं वाटलं की मागे कोणीच नाही आहे, परंतु अगदी आपण पाहतो भिंत म्हणून उभा राहिलेला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडूला अडवण्यात आले, तोपर्यंत मिळाले एक सिंगल धाव. एका धाबेसाठी झगडावं लागतं. आता आपण पाहतो एका धाबेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतो. म्हटलं जातं ना, अरे लढता लढता पडलो तरी चालेल, याची मला खंत नाहीये, कारण शांत बसायला मी काय भूमी 11 मांडा संघाचा संत नाहीये. अशी बॅटिंग आता मैदानावरती करावी लागणार आहे, परंतु गोलंदाज सुद्धा या ठिकाणी चमकदार कामगिरी करतायत. शॉर्ट ऑफ लेन, अतिरिक्त बाउन्स, चेंडू पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहतोय उंची तर जरूर घेतले, परंतु पंचांच्या निर्णयाची बाट पाहावी लागेल. अजित पुत्रन सर सांगतात की या ठिकाणी इट इज वाईड बॉल. 1+1 बळतील धाबा 2. ज्या धाबा वाचवायच्या त्या धाबा आता अक्षरशः बाल केल्या जात आहेत. बाय 1 गेट 1 फ्री. बळतील 2 धाबा. 8 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. ओ या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. कदाचित अजूनही सामना बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक एक चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये सोन्याच्या भावाप्रमाणे टाकला जातोय. अगदी आपण पाहतोय शेवटच्या या बॉलवरती जर डॉट चेंडू विकेट आली ना
तर समीकरणामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील. कदाचित आपण पाहतो पंच हेच सांगतात वेळेची पाबंदी आहे. अगदी आपण पाहतो दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी डिसिप्लिन फार महत्वाची आहे. शेवटचा बॉल गोलंदाज आपण पाहतोय हरीश बॉलिंग टॅक वरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप शोधली, एक सिंगल आणि एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. दुसरा धावेचा प्रयत्न, पलटलेत चिंटू आणि त्याच्या साथीने आपण पाहतो जयेश. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. कंप्लीट होणारी तिसरी धाव कदाचित आपण या ठिकाणी चेक करू. गोलंदाजी बॉल 6 धावांची गरज आहे. आपण पाहतोय अत्यंत सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय डिसिजन देण्यात आलेले आहे. कदाचित क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण नेहमी म्हणत आलेलो आहोत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीची आपण चर्चा सातत्याने करत आलेलो आहोत. जेव्हा आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धा असतात थोडासा डिसिजन देण्यासाठी वेळ घेतला जातो, परंतु इथे लगेचच आपण पाहतोय क्विक डिसिजन मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलेला आहे. अगदी आपण पाहतो त्यांचे कौतुक करू, कारण स्वतः गौरव सावंत सर या ठिकाणी अपडेट करतायत आणि तिसरे पंच दत्ता कडव सर हे सुद्धा एक चांगली माहिती देत असताना सर्वांचं आपण कौतुक करू जी आमची सर्व ऑफिशियल टीम आज आमच्या समावेश जॉईंट आहे. 6 बॉल 6 धावांची गरज. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आशिष. 6 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्रायकेटला फलंदाज आपण पाहतोय संकेत. पहिला बॉल अप्रतिम चेंडू टाकण्यात आलाय. कदाचित आपण पाहतो इथे बदल होऊ शकतो आणि ते गोलंदाजाने दाखवलंय. पहिला चेंडू डॉट टाकलाय, जणू काय वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. प्रभाव टाकत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे सुद्धा आणि ते त्याने दाखवली. पहिलाच बॉल डॉट टाकण्यात आलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालला डीप मध्ये, उपस्थित क्षेत्ररक्षक बळेल सिंगल धाव. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. 4 बॉल आणि आता 5 धावांची गरज. या सन्मान अनय पांडे यांच्या ठिकाणी आगमन झाले. गुरुजी आपण या, आपलं स्वागत आहे. 4 बॉल 5 धावांची गरज. षटक क्रमांक आपण पाहतो 4था शेवटचा अंतिम चालू आहे. गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. शॉर्ट ऑफ लेन बॅटची आतली कडा इथे मात्र थांबवण्यात आलंय. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जणू काही 32 धावांची गरज होती, परंतु आता अक्षरशः घाम फोडलाय तो भूमी 11 मांडा संघाला या मॅच मध्ये. सागाव संघाची गोलंदाजी आपण पाहतो हे त्यांचं शस्त्र आहे आणि अगदी आपण पाहतो एक एक शस्त्र त्यांनी आता बाहेर काढलेलं आहे असंच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये शेवटच्या अंतिम षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करतायत गोलंदाज आशिष. यावेळेस उडवलाय शॉर्ट ऑफ लेन अँड इज वेल देन ऑल इज वेल. सामना फिनिश एज दी स्टाईलने या ठिकाणी मॅचला जिंकली आहे टीम भूमी 11 मांडा संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम सागाव. आपण मंचावरती यायचंय. अनयजी पांडे आपण सुद्धा या, जे गुरुजी आहेत याच गावातील